नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे एव्हान्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो करंट अफेअरच्या निगडीत खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि राज्यसभेच्या नवीन पॅटर्न 2025च्या अनुषंगाने तर अजून जास्त महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला सरळ या टॉपिकवर बेस पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सरळ तिथं प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे असर अहवाल 2023. आता बेसिकली इथं जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर असर काय आहे? तर असर म्हणजे अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. असर हा जो एक रिपोर्ट आहे, हा जो अहवाल आहे, हा एक एनजीओ आहे भारतामधली प्रथम फाउंडेशन म्हणून. ती प्रथम फाउंडेशन भारतामध्ये हा अहवाल एक प्रसिद्ध करते. तर प्रथम फाउंडेशनच्या बद्दल थोडी इथं माहिती घ्यायला गेलो तर ही जी फाउंडेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ही एक एनजीओ आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. ही एनजीओ स्वतःच्याच माध्यमातून रुरल इंडियामध्ये म्हणजे आपल्या जे काही गावाकडले मुलं आहे त्या मुलांमध्ये जे ती शाळेत जे जातात, जे शिकतात आणि किती ते तिथून आत्मसात करतात, कोणत्या स्किल्स त्या घेतात, वाचनाची क्षमता त्यांची काय आहे, त्यांचं गणित सॉल्व्ह करण्याची क्षमता किती आहे, त्यांना इंग्रजी कशी वाचता येते, कोणत्या लेव्हलची वाचता येते, या सगळ्या गोष्टींचा एक अहवाल आपल्याला ही प्रथम फाउंडेशन या असरच्या माध्यमातून तिथं आपल्याला देते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपण टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये आपण अशीच एक रिपोर्ट असरचा जो अहवाल आहे, जो मागच्या 2-3 दिवसापूर्वीच प्रसिद्ध झालेला, ज्याला असर अहवाल 2023 म्हटलं जातं, याच्याबद्दल इथं आपण शॉर्ट मध्ये बघणार आहोत. तर पहिले आपण याच्यामध्ये भारताबद्दल बघणार आहोत, त्यानंतर महाराष्ट्र स्पेसिफिक यांनी काय डेटा दिला तिथं सुद्धा आपण इथं विश्लेषण करणार आहोत. प्रमुख तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की असरचा जो अहवाल आहे, हा अहवाल सहसा एलिमेंटरी स्कूलचे जे विद्यार्थी असतात, एलिमेंटरी म्हणजे काय, पहिल्या कक्षेपासून तर 8व्या कक्षेपर्यंतचे जे विद्यार्थी आहे यांच्या संदर्भातली हा अहवाल सहसा प्रसिद्ध तिथं केला जातो. पण हा जो अहवाल असरचा अहवाल 2023 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या अहवालामध्ये 14 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचा जो काही युवा वर्ग भारतामध्ये आहे त्या संदर्भात हा अहवाल तिथं ठेवण्यात आलेला आहे. असाच एक अहवाल 14 ते 18 वर्षाच्या संदर्भातला 2017 मध्ये तिथं पब्लिश करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हा अहवाल आता दुसऱ्यांदा पब्लिश करण्यात येत आहे, ज्यामध्ये टार्गेट कोणाला केले गेले आहे, 14 ते 18 वर्षातल्या मधातले जे काही युवा वर्ग आहे त्यांच्या संदर्भात, की त्यांच्यामध्ये वाचनाची क्षमता कशी आहे, त्या बेसिक मॅथमॅटिक्स स्किल त्यांच्याकडे आहेत की नाही आहेत, ठीक आहे, जनरल नॉलेज त्यांच्याकडे आहे की नाही, जनरल अवेअरनेस आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा एक लेखाजोगा या रिपोर्टच्या माध्यमातून तिथं आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. सर्वप्रथम असर अहवाल काय आहे, तर 2005 पासून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनद्वारे वार्षिक स्थितीचा शैक्षणिक अहवाल, ज्याला आपण असर म्हणतो, हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या नेतृत्वाखालील घरगुती सर्वेक्षण आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील मुले शाळेत दाखल आहेत की नाही आणि ते शिकत आहेत की नाही हे समजून घेणे आहे. त्यानंतर मूलभूत देशव्यापी असर सर्वेक्षण प्रत्येक पर्यायी वर्षी केले जातं, म्हणजे अल्टरनेट वर्षी हा सर्वे कंडक्ट केला जातो. हे 3 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांची नोंदणी स्थिती आणि 5 ते 16 वयोगटातील मुलांचे मूलभूत वाचन आणि अंकगणित स्तरावरील डेटा संकलित केला जातो आणि एक प्रकारचा कंबाईन करून तो आपल्या पुढे ठेवण्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वप्रथम की मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी आपण असरबद्दल तिथं जाणून घेतलं, तर यांचा जो एक टार्गेट ग्रुप आहे तो 3 ते 16 वर्षाच्या दरम्यानचा आहे. मग यांनी 14 ते 18 वर्षाचे जो युवा वर्ग आहे त्याला का बरं टार्गेट केलं, त्याचं सुद्धा कारण इथं समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम लक्षात ठेवा की जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्या सध्या भारतात आहे, म्हणून भारताला तरुण देश सुद्धा म्हणण्यात येतं. या तरुणांकडे स्वतःचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि देशाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी त्यांना आवश्यक कौशल्ये आणि संधी आहेत याची खात्री करणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना बेसिक स्किल्स असणं फार आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं राष्ट्रीय युवा धोरण 2021 आहे, त्यामध्ये युवकांच्या विकासासाठी 10 वर्षांचा दृष्टिकोन आहे, ज्याचे उद्दिष्ट भारताच्या प्रगतीसाठी तरुणांची क्षमता वाढवणे आणि शिक्षण, रोजगार, उद्योजकता, युवा नेतृत्व आणि विकास, आरोग्य आणि फिटनेस आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रातील विकासाला उत्प्रेरित करणे असं आहे. शिक्षण हक्क कायदा 14 वर्षापर्यंतच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देतो, जेव्हा बहुतेक मुले इयत्ता 8वी पूर्ण करतात. आता बेसिकली जर बेसिक एलिमेंटरी एज्युकेशनचं आपण बघितलं तर पहिल्या कक्षेपासून 8व्या कक्षेपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहे त्यासाठी सरकारनं खूप सारे कायदे केलेले आहेत. त्यामधला प्रमुख कायदा जो आहे तो आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट. या अंतर्गत मुलांना तिथं फ्रीमध्ये एज्युकेशन तिथं इम्पार्ट करण्यात येतं. पण हे एज्युकेशन घेतल्यानंतर 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं होतं काय, त्यांच्यामध्ये कशा स्किल्स इम्पार्ट होतात हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्राथमिक शाळा सोडल्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी प्रौढ होण्यापूर्वी मुलांचे मार्ग समजून घेणे महत्वाचे आहे. प्रौढ जबाबदाऱ्या स्वीकारण्याची त्यांची तयारी भविष्यात त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक यशासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणूनच त्या अनुषंगानं
असरनं हा जो रिपोर्ट इथं पब्लिश केलेला आहे यामध्ये 14 ते 18 वर्षाच्या जो वयोगटातील विद्यार्थी आहे त्यांना इथं टार्गेट केलंय आणि त्यांच्यावर त्यांनी एक सर्वे केलेला आहे. आता सर्वेक्षणाचा व्याप किती आहे ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया. तर संपूर्ण भारतभरातून जवळपास 28 जिल्हे टार्गेट करण्यात आले आणि हे 28 जिल्हे 26 राज्यांमधले होते. यामध्ये एक जिल्हा महाराष्ट्रातला आहे आणि तो आहे नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, एकूण जे तरुणांना सर्वे करण्यात आले आहे ते तरुणांची संख्या आहे 34,745. प्रत्येक मोठ्या राज्यात एक ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण तिथं करण्यात आले. याला एक्सेप्शन काय आहे तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये 2-2 जिल्ह्यामध्ये हे सर्वे कंडक्ट करण्यात आले आहे. युवकांच्या वर्तमान क्रिया आणि मूलभूत आणि लागू कार्य करण्याची त्यांची क्षमता या संबंधित डेटा गोळा केला गेला. तरुणांना डिजिटल उपकरणे आणि डिजिटल कार्य करण्यासाठी कौशल्ये यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. भविष्याबद्दल तरुणांच्या आकांक्षा देखील या सर्वेच्या माध्यमातून इथं जाणून घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपल्या महाराष्ट्राचा जर इथं विचार केला गेला तर फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. असरचा यंदाचा 15वा अहवाल आहे. गेल्या 15 अहवालांप्रमाणेच राज्याच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले यंदाच्या अहवालानेही दिले आहे. म्हणजे महाराष्ट्रासाठी काही चांगली इथं न्यूज आहे ना विद्यार्थी मित्रांनो. जसं भारताबद्दल आपण डिस्कस करणारच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सुद्धा मागच्या काही वर्षापासून पिछेहाट तिथं होत आहे. यंदा 14 ते 18 वर्ष या वयोगटातील म्हणजे साधारण 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक गणिती कौशल्ये त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजन अशा बाबींचे 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. आता याच्यामध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो की सर्वेक्षणातून काय दिसून आले. सर्वप्रथम आपण भारताच्या लेवलवर बघूया आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र स्पेसिफिक बघूया, कारण तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये दोन्ही गोष्टी तिथे विचारल्या जाऊ शकतात. त्यामध्ये संपूर्ण भारताचा जर विचार केला तर एकूणच 14 ते 18 वयोगटातील 86.8% मुलांनी शैक्षणिक संस्थेत नोंदणी केलेली आहे. या वयोगटातील बहुतेक तरुणांनी कला मानवता शाखेत प्रवेश घेतलेला आहे. तर एकंदरीत जर आपण प्रवेशाचं प्रमाण बघितलं तर सर्वात जास्त प्रवेश कला व मानवता शाखेत आहे 55.60%. त्यानंतर स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मेडिसिन त्याच्यामध्ये 31.60%. आणि तिसरा आहे वाणिज्य, त्यामध्ये 9.4% विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन घेतलेलं आहे. यामध्ये जर मुख्यत्वे स्टीमचं जर अजून डेटा आपण थोडा आतमध्ये जातो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर त्यामध्ये जे मुलांचं प्रमाण आहे ते जास्त आहे मुलींच्या तुलनेमध्ये. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वेक्षण केलेल्या तरुणांना 5 प्रकारची कार्य देण्यात आली. त्यामधल्या 5 प्रकारच्या कार्यामध्ये काही कार्य इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांना वाचन करायला काही एक पॅराग्राफ दिला गेला. आता वाचन करायला पॅराग्राफ, त्यानंतर काही त्यांना एक बेसिक मॅथमॅटिक्स चे काही गणिताचे त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. त्यानंतर इंग्रजी भाषेचे काही त्यांना पॅराग्राफ्स इथे देण्यात आले. इंग्रजीचे 12 कडे जी असते ती त्यांना वाचून दाखवायला लावली. यामधून निष्कर्ष काय निघाला ते आपण इथं बघूया. सर्वप्रथम या वयोगटातील सुमारे 25% लोक अजूनही इयत्ता 2 स्तरावरील मजकूर त्यांच्या प्रादेशिक भाषेत अस्खलितपणे वाचू शकत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर अर्ध्याहून अधिक भागाकार समस्यांसह संघर्ष करतात. म्हणजे 3 अंकीद्वारे 1 अंकी भागाकार मेजर विद्यार्थ्यांना जमत नाहीये. 14 ते 18 वर्षे वयोगटातील केवळ 43.3% मुले अशा समस्या योग्यरित्या करू शकतात. हे कौशल्य सहसा इयत्ता 3री आणि 4थी मध्ये अपेक्षित असतात. मला सांगा आता की जे कौशल्य मुलांना 3री आणि 4थी मध्ये असलं पाहिजे ते 14 ते 18च्या वयोगटातील मुलांना नाही आहे. ही शोकांतिकेची बाब आहे. त्यानंतर अर्ध्याहून थोडेसे इंग्रजीमध्ये वाक्य वाचू शकतात. म्हणजे जवळपास 57.3% जे इंग्रजीतील वाक्य वाचू शकतात त्यापैकी जवळपास 3/4 त्यांचे अर्थ सांगू शकतात. म्हणजे 73.5%. सर्वेक्षण केलेले जवळजवळ 85% तरुण सुरुवातीचा बिंदू 0 सेंटीमीटर असताना स्केल वापरून लांबी मोजू शकतात. जेव्हा हा प्रारंभिक बिंदू हलविला जातो तेव्हा हे प्रमाण झपाट्याने 39% पर्यंत घसरते. एकूणच जवळपास 50% तरुण इतर सामान्य गणना करू शकतात, जसे की वेळ मोजणे, वजन जोडणे आणि एकात्मक पद्धत लागू करणे. म्हणजे ज्या बेसिक स्किल्स आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आवश्यक असतात त्याच्यामध्ये सुद्धा फक्त 50% विद्यार्थ्यांना त्या स्किल आहे आणि बाकीच्या 50% विद्यार्थ्यांना त्या स्किल नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढे होऊया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी असर रिपोर्ट मधलाच काही डेटा लावलेला आहे. जसं की कॅल्क्युलेटिंग टाइम, म्हणजे सकाळी जर कोणती मुलगी आहे रात्री 8:30 वाजता झोपली आणि सकाळी 4:30ला उठली तर किती तास झोपली, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर ऍडिंग वेट्स, त्यांना वेगवेगळे वजन दिले गेले आणि टोटल त्याचं वजन किती आहे हे विचारलं गेलं. त्यानंतर लांबी त्यांना मोजायला लावली, जेव्हा 0 पासून मोजतोय तेव्हा, लांबी जेव्हा 0च्या व्यतिरिक्त पासून मोजतोय तेव्हा, आणि अप्लाइंग युनिटरी मेथड्स. तर अशा पद्धतीचे जे सिंपल कॅल्क्युलेशन आहे ते सहसा 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना जमले पाहिजे असे कॅल्क्युलेशन्स त्यांना विचारण्यात आले आणि डे टू डे लाईफ बद्दल त्यांना माहिती
घेण्यात आली, पण ते सुद्धा 50% विद्यार्थ्यांनाच जमलेलं आहे. त्यानंतर जवळपास 90% तरुणांकडे घराघरात स्मार्टफोन आहे. त्यांना हे ते कसे वापरायचे हे माहित आहे. जे स्मार्टफोन वापरू शकतात त्यांच्यापैकी पुरुष 43.7% आणि स्त्रिया 19.8%. म्हणजे स्त्रियांच्या तुलनेत पुरुष दुप्पट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्व तरुणांपैकी फक्त निम्म्या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ऑनलाईन सुरक्षा सेटिंगशी परिचित आहे. आता याच्यामधल्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं की तुमच्यापैकी किती विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करतात, तर हे प्रमाण जवळजवळ 90% जास्त आहे. आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांना ज्यांना विचारण्यात आलं की तुम्ही सिक्युरिटी वगैरे तुम्हाला माहित आहे, पासवर्ड कसा सेफ ठेवायचा, तर त्यामध्ये फक्त निम्म्याच विद्यार्थ्यांना त्या गोष्टी माहित होत्या आणि त्यामध्ये मुलांना जास्त माहित होतं मुलींच्या तुलनेत. त्यानंतर स्मार्टफोनचा वापर करू शकणाऱ्या तरुणांपैकी 2/3 लोकांनी संदर्भ सप्ताहादरम्यान शिक्षणाशी संबंधित काही क्रिया जसे की अभ्यासाशी संबंधित ऑनलाईन व्हिडिओ पाहणे, शंकाचे निरसन करणे किंवा नोट्सची देवाणघेवाण करण्यासाठी त्याचा वापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. म्हणजे जवळपास 2/3 म्हणजे 60% विद्यार्थी मोबाईलचा वापर शैक्षणिक कामासाठी देखील तिथं करताना आढळलेले आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण डेटा इथं बघायला गेले विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये काय सापडलंय, या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार 14 ते 16 म्हणजे 8वी ते 10वीच्या 76.4% तर 17 ते 18 म्हणजे 11वी 12वीतील 79% विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणे अपेक्षित असलेला मराठी परिचय वाचता आला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर एकंदरीत बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर मराठी वाचनाचं प्रमाण तरी चांगलं आहे. त्यानंतर 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भाग देण्याचे गणित जमलेले 8वी ते 10वीतील अवघे 35.7% तर 11वी 12वीचे 32.1% विद्यार्थी आढळले. म्हणजे हे प्रमाण कमी आहे. इंग्रजीतील सोपी वाक्य प्रश्न वाचू शकणाऱ्या 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 50.7% तर 11वी 12वीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 60.8% आहे. पुढचा पॉईंट, वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 8वी ते 10वीच्या जवळपास 40% तर 11वी 12वीच्या 30% विद्यार्थ्यांना ORS चा वापर कसा करावा याबाबत दिलेल्या सूचना वाचून त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. म्हणजे काय की वाचता तर येतं विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो, पण त्या वाचल्यानंतर वाचण्याचं किती समजतंय यावर तिथं प्रश्नचिन्ह उपस्थित तिथं निर्माण होतो. म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. तर ते रिडिंग फक्त त्यांना रिडिंग जमतं, त्याचा अर्थ काय आहे हे त्यांना जमत नाही आहे. ही सुद्धा एक शोकांतिकेची बाब आहे. आता त्याच्यानंतर एक ओव्हरऑल जर आपण रिव्ह्यू घेतला तर त्या रिव्ह्यू मध्ये काय येतं की सर्व कार्यांमध्ये पुरुष महिलांपेक्षा जास्त कामगिरी करतात, म्हणजे पुरुष सरस आहेत. त्यानंतर डिजिटल कार्यांवरील कामगिरी शैक्षणिक पातळीसह सुधारते. म्हणजे जसं विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळीमधली कामगिरी चांगली आहे त्याचा परिणाम त्यांना डिजिटल स्टेजवर सुद्धा दिसून आलेला आहे. मूलभूत वाचन प्रवीणतेसह डिजिटल कार्य करण्याची क्षमता वाढते. ऑब्वियस आहे विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यार्थ्यांना चांगलं वाचता असेल, त्या वाचनाचा अर्थ जर त्यांना कळत असेल, तर डिजिटल माध्यमाचा म्हणजे स्मार्टफोनच्या माध्यमातून ते त्यांना जी काही माहिती लागेल ती ते शोधू शकतात. म्हणजे असा सर्वेने एक डेटा तिथं पब्लिश केलेलं आहे. आता निष्कर्ष काय, कन्क्लुजन काय आहे या पूर्ण असर रिपोर्टचं? एक देश म्हणून आपण आपल्या तरुणांना आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि संधीसह पुरेशा प्रमाणात सुसज्ज करणे आवश्यक आहे. त्यांना त्यांची स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची आणि समुदायाची प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे. आपण काही टर्मिनॉलॉजीचा वापर करतो विद्यार्थी मित्रांनो, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात किंवा डिजिटल डिव्हिडंड म्हणतात. जर आपल्याला खरंच भारताचा युवा पोटेन्शियल जर आपल्याला वापरायचा असेल आणि भारताला प्रगत राष्ट्र करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या असर रिपोर्टमध्ये जे काही त्रुट्या तिथं सांगण्यात आलेल्या आहे आणि जी काही कमतरता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये या 14 ते 18 वयोगटातली आहे ती आपल्याला लवकरात लवकर दूर करावी लागेल आणि आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये या संदर्भात इथं कारवाई करणं आवश्यक असेल. जर आपण कारवाई केली तर आपण प्रगत भारताचे स्वप्न जे काही आहे ते आपण लवकरात लवकर त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपण प्रगत भारत म्हणून तेव्हा स्वतःला घोषित करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण असर 2023 चा जो रिपोर्ट आहे, जो 14 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसंदर्भात इथं आलेला आहे, याचा सखोल अभ्यास इथं आपण केलेला आहे. यामध्ये जो काही डेटा विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेला आहे, हा डेटा सरळ सरळ तुम्ही उत्तर लिहिताना तिथं वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.